इकडे आमची काय चालली वडापाव पार्टी। आमचं गाव असं झालंय म्हणा उन्हाळ्याचं ड्राय ओके कसलं सगळं सुकलं ग तुझं झालं। हाय ओवी गुड मॉर्निंग मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज व्हिडिओची सुरुवात होती मम्मीच्या घरातून, कारण रात्रीच मी इकडे मम्मीकडे आली होती आणि इथून आपला ब्लॉग स्टार्ट होतोय। आता आयंश काय करणार आहे? कसं भरले आहे ना पाणी आता बघ की। इथं आयशूला इथं ठेवायचं, इथं आयशूला ठेवायचं। पकडा की धर इथे समोर ना पकड समोर ना। विजू मामा आम्ही काम केलं है ना। इकडे काल गच्चीचं पूर्ण काम झालं होतं, पाणी इथं काय पाहिजे तुला सांगितलंय आणि सकाळी पण आयंशाला होता त्यामुळे त्याला पाण्यात मज्जा वाटत होती। आणि आता 4 वाजता पण आलोय आम्ही, तर आहे ना आल्या आलंच डायरेक्ट बघ ह्याला मी तुझ्या एवढा असताना खेळवलंय, आता तू ती तुला खेळवतोय है ना। अरे ही छोटा बेबी होता याला विचार। हा मी दुकानात घेऊन जायची सर तुला उचलून सारखी हसते, त्याला किती हसू येते की। पाहिजे का तुला? काय आयंशला मज्जा वाटते हे सगळं ऐकून। इथं दुपारचा मी जेवायला बसलोय, मम्मी मी मामी मस्त गप्पा मारत आमचं चाललंय जेवण। आयंश झोपलाय। इकडे गच्चीचं काम झालंय काल, त्यामुळे त्यांनी पाणी इथं साठवून ठेवायला सांगितलेलं। सकाळी पण आम्ही येऊन पाणी वगैरे मारून गेलेलो इथं। आयंशला काय मस्ती वाटत होती, मस्त मज्जा। आताच डायरेक्ट लोटांनी घेतलं होतं त्यांनी आणि आता पण आलंय, त्याला खेळायचं होतं। 4 वाजलेत, गर्मी पण जास्त आहे त्यामुळे त्याचा मागे मागे माझा फिरतोय, मला पाईप घ्यायची आणि मला स्वतः खेळायचंय म्हणून। मी कोपऱ्या मारती पाणी तू मध्ये मार। वरती पाईप द्यायचा आहे, पाईप कसा धरतोय थांब थांब मम्मा मम्मा थांब, हसू येते तुला रायशू। इकडे सारखं पाणी मारायला सांगत होते त्यामुळं कंटिन्यू चालूच होतं हे दिवसभर काम। आणि मम्मीने आमच्या सगळं एकटं हँडल केलं एवढं सगळं घराचं काम। आणि अजून आयंशचं चालू झालं इकडं खेळायचं, त्याला मम्मीने चांगलंच भिजवून काढलं होतं। खेळ काय खेळायचंय ते। स्विमिंग करू वाटतं, स्विमिंग करू वाटतं तुला आयंशला सगळं स्विमिंग पूल करून ठेवलंय ना, मजा वाटायला लागली आयंश। वरून एक नंबर नजारा दिसतो गावचा आणि खूप छान वाटतं। आणि खरं इतकं कडक जास्त ऊन आहे ना, कडक कडक म्हणजे बाहेर निघायलाही नको वाटते गावाकडं पण असं। आणि त्यामुळे इकडे 2-3 वेळा पाणी मारायला यायच लागते। मी फक्त 2 दिवसासाठी मम्मीकडे आलेले आणि आता संध्याकाळी जाणार आहे, तर मम्मीने नॉनव्हेज पण केलेलं आणि म्हटली चल तू जाणार आहे तर मुरंबा पण करून देऊ। तर इकडं आमचा मुरंब्याची तयारी चालू आहे आणि इकडं ओवी बसली आहे आणि वहिनी आणि मी मुरंबा करतोय। तर यावेळी माहेरची सुट्टी लगेच संपली आणि आम्ही आता संध्याकाळीच घरी निघालोय, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सेलमला परत जायचंय। तर इथं आता आले मी मळ्यात आणि बघू शकता की मी म्हणते दररोज व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही निवांत संध्याकाळी असं गप्पा मारतो, तर इकडं तेच चालू आहे, गप्पा मारायचं काम। मस्त थंडगार हवा आणि हा चंदा मामा। मी
आईस्क्रीम बाहेर खा म्हटल्यावर कुठे खायची? आयंश सारखं खायचं. आयंशला आईस्क्रीम बाहेर खा म्हणताना आयुष्य पाकच घराच्या बाहेर गेला. आयंश उन्हात नको थांबू. उन्हात नाही थांबायचं रे, बाहेर खा म्हणजे तिचं बाहेर काय, एवढं बाहेर नाही खायचं. ये इकडं. आमच्यात सर्वांना वडापाव इतके जास्त आवडतात. गावाला आल्यापासून एकतर यात्रेमध्ये मिळणारं भजी वगैरे फरसाण सारखं असायचं घरी, आणि वडापाव तर एक दिवस आड वडापाव घरात असतो म्हणजे असतो. आणि इतका मस्त मिळतो गावाकडे वडापाव. आणि आम्ही साऊथला इकडे राहतो, ते आंध्रात राहतात ताई ते लोक, तर त्यांना पण तिकडे वडापाव भेटत नाही, त्यामुळं वडापाव सारखा असतो आमच्या घरी. आणि आज जाणार आहे आम्ही, सकाळची पहाटेची ट्रेन आहे, तर पहिलं म्हटलं वडापाव घेऊन या. आता वर्षभर वडापाव खायला भेटणार नाही आहे, कारण इकडं साऊथला नाही भेटत. कुठं मिळत असेल तर माहीत नाही, पण नाही तर भेटत. आणि इकडं आमची वडापाव पार्टी चालू आहे, आणि श्रेयश आणि मी पटापट सगळे वडापाव भरून सगळ्यांना देणार आहोत. तर आमचं गावचा बाजार असतो ना मंगळवारचा, तर त्यावेळीसुद्धा बाजारातून येताना सुना असो नाही काही वडापाव घेऊन येत असतात. तर सगळे म्हणतात की लहान कोण आहे तुम्ही एवढं घेऊन जाता वडापाव? माई म्हणतात आमच्या सुनांना काही खायला नको वाटतंय काय? आम्ही मागत नाही कधी, पण आमच्या माई नेहमी घेऊन येतात गावातून. आणि आता तर काय मग चंगळ चालू आहे. आणि हे सगळं सामान भरायची तयारी झालेली आहे, घेऊन जायचं सगळं सामान. आणि इथून नेक्स्ट व्लॉग असणार आहे माझा सेलमचा, जर्नीचा. तर हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. अगदी साधा सिंपल माझा व्लॉग. इथे सगळेजण यांचे मित्र वगैरे आलेले आहेत, आणि मुलं इथं बसलेत गाडीवरती खेळत. संध्याकाळी म्हटलं ना जसं गप्पा मारतो बाहेर, तसं तेच चालू आहे. मस्त हवा असते संध्याकाळची, त्यामुळे सगळे बाहेर असंच येऊन बसतात गप्पा मारत. तर हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.